गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसाआधी आलेल्या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेल्या धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज गोंदिया जिल्ह्यात येत शेतावर जाऊन धान पिकांची पाहणी करीत कृषी विभागाला नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले। लवकरात लवकर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्याचं आश्वासन पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले। यावेळी माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले, विनोद अग्रवाल, संजय पुराम, माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र जैन आणि अधिकारी कर्मचारी या नुकसान पाहणीच्या वेळी उपस्थित होते। गोंदिया जिल्ह्यात यावर्षी 1,75,000 हेक्टर शेतजमिनीवर धान पिकांची लागवड करण्यात आली असून दिवाळी आधी मोठ्या प्रमाणात हलक्या वनाचे धान पीक कंपनीला आलं असून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेलं धान पीक नष्ट झालं। त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा एकदा आशमानी संकटात सापडला। त्यामुळे मायबाप सरकारने आता तरी शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि 7/12 कोरा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री इंद्रनील नाईक आणि आमदारांना तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। पंचनामे बघा, यांचे काही ठिकाणी मला मी जे रिपोर्ट घेतोय त्याच्यात 40%, 50% आणि 60% पण झालेले आहेत। तर ह्या स्पीडनी जर झाले तर 2 दिवसात किंवा 3 दिवसात पूर्ण पंचनामे होतील। दिवाळी संपून अशा धान खरेदी केंद्र सुरू झाली नाही आहे। धान खरेदी केंद्र मला वाटते काही 2 दिवसात, काहीतरी 2 ते 4 दिवसात काहीतरी सुरू होते। ऑर्डर आलेली, ऑर्डर आलेली आहे। मला एकदा माहिती घेऊ द्या त्याची, पण ऑर्डर आलेली आहे एवढं मला। कार्यालयामध्ये पोहोचलेलं नाही अशामध्ये शेतकऱ्यांची देखील मोठी ओरड आहे। नाही, असं मला तर कुठे आढळलं नाही असं, पण यापूर्वी दिवाळीच्या नंतर मी याला आलो होतो गोंदियाला 7-8 दिवसापूर्वी, तेव्हा मी सर्वांना फक्त ताकीद दिली होती की सर्वांनी कामावर रुजू होऊन कामाला लागा म्हणून। जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश अरसे यांनी कालच शिक्षण विभागाचे जे शिक्षण सर काय सांगाल, नुकसानग्रस्त धानाची आपण पाहणी करता कुठल्या तालुक्यामध्ये आपण केलं, काय सांगाल? नाही, आता आवर्जून 2 ते 3 तालुके झाले आहेत, पण आम्ही प्रयत्न करतोय की 5-6 तालुके इथे आजच्या आज कव्हर करू। आणि एक मात्र निश्चित आहे की कुठल्याही तालुक्यात जा, नुकसान हा भरपूर प्रमाणात प्रत्येक जागेवर दिसतोय आपल्याला। आता नुकसान कमी जास्त किंवा काय समस्या आहेत ते कास्तकारांना भेटून तेही ऐकून घेतल्या मी, कारण की शासन स्तरावर वरतून कसं सोडवण्यात येतील त्याचा आम्ही तिथे पाठपुरावा करू। आणि हे सर्व दौरा झाल्यानंतर शासन स्तरावर काय रिपोर्टिंग करायचं ते आम्ही रिपोर्ट करू तिथे। शेतकऱ्यांकडे काही घोषणापत्र देखील भरून घेण्यात येत आहे धान संदर्भात? आम्ही आता काही यापूर्वी 2 तालुक्यात मी तसं निर्देश दिले आहेत की तसं भरून घेऊ नका म्हणून त्यांच्याकडून, आणि तिथले SDOनी त्यांनी मान्य पण केलेलं आहे की आपण भरून घेणार नाही म्हणून। मुळातच माननीय पालकमंत्री नाईक साहेब आज त्यांनी सगळीकडे दौरा केलेला आहे, पूर्ण गोंदिया जिल्ह्याचा दौरा केलेला आहे। अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सडक, अर्जुनी, बामणी या सगळ्या भागातला दौरा केला आहे आणि त्यांना प्रत्यक्ष जी परिस्थिती आहे ती त्यांच्या लक्षात आणून दिली आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांच्या। कारण धानाचा प्रचंड मोठा नुकसान झालेला आहे आणि साधारणतः दर हेक्टरी जी सरकार आजच्या घडीला 8,500 रुपये देते त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याचं भागणार नाही आहे। किमान 30,000 रुपये प्रति हेक्टर तरी सरकारनं दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त जर 50% जर धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होते असं जर दाखवत असतील, कारण 33% ची मर्यादा आहे, 33% वर जर झालं तर सरसकटच दाखवलं जाते, परंतु बाकीचा जो धान आहे तो पण खरेदी केला पाहिजे, हा मूळ विषय आहे। आणि स्वयं घोषणापत्र जो मागतायत तो घोषणापत्र मागता कामा नये अशा पद्धतीचं निवेदन पण त्यांना आम्ही दिलेलं आहे। आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत मंगळवारच्या दिवशी बैठक ठेवली आहे 4ही आमदारांची, तर त्याच्यामधून नक्की निष्पन्न होईल। आणि आम्ही ज्या मागण्या करतोय तर त्या संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये जो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये 27, 28, 29, 30 या दिवसांमध्ये पाऊस आला तर त्याच्यामुळे हा जो नुकसान झाला तर शेतकऱ्यांना नक्की त्या ठिकाणी दिलासा मिळेल। थँक्यू। गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे आमदार राजकुमार बडोले साहेब, आम्ही सर्वांनी पूर्ण गोंदिया जिल्ह्याची पाहणी केली। गोंदिया जिल्ह्यामध्ये फार मोठा धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि स्वतः मंत्री महोदयांनी ते नुकसान पाहून ते सर्व अहवाल घेऊन माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादाला भेटणार आहे। आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेबाच्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांना कुठेही त्रास नाही झाला पाहिजे। इतका मोठा नुकसान जिल्ह्यात झालेला आहे, त्याच्या नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आणि जे स्वयं घोषणापत्राचे एक मॅटर आहे त्याबद्दल प्रत्येक तालुक्यामध्ये
माननीय पालकमंत्री महोदयांनी निर्देश दिले आहे की स्वयं घोषणापत्र भरण्याची गरज नाही आणि धान उत्पादक शेतकऱ्याच्या मागे पूर्णपणे शासन आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.